मन मंदिरा गजर भक्तीचा मुक्त झालेला मी माणूस जर कुणी बघितलाच नाही तर मी तरी काय सांगू तुम्हाला की अमका मुक्त म्हणून. माझ्या दृष्टिकोनातून सर्वात असून सर्व घडत असून हे सर्व मी करत नाही तर प्रभू माझ्याकडून करवून घेतो या प्रतीतीनं जीवन जगतो तोच मुक्त. साधा सरळ सिंपल अर्थ. आणि वेदांत शास्त्राचा एक भाग असा आहे की त्याच्यामध्ये अधिकार अनधिकार हा भाग आहे. योग्यतेप्रमाणे सांगावं, कोणालाही काही सांगू नये. गायत्री मंत्र कोणाला द्यावा, दुसरा सावित्री मंत्र म्हणून आहे तो कोणाला द्यावा. मुंज करण्याचे अधिकार कोणाला आहेत आणि ब्राह्मणाची मुंज झाली तर मंत्र कोणचा, क्षत्रिय वैश्याची मुंज झाली तर मंत्र कोणचा. आजकाल मोबाईल उचलला तरी अनुग्रह होतो. जो ब्राह्मण मुंज लावत असतो, मुंज लावल्यानंतर त्याच्या कानात त्याने तो गायत्री मंत्र सांगायची अशी परंपरा होती. आता चप्पल शिवत असताना जर फोन आला आणि उचललं तर गायत्री मंत्र येतो. ईश्वरी सत्ता सर्व ठिकाणी आहे तेव्हाच्या त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण जे धर्मरीत मानतात त्यांच्याकरता कुठूनही काही करणं योग्य नाही. चर्चमध्ये जाताना बूट चालतात म्हणून आपल्या देवळात बूट चालू शकत नाहीत. आता माझं शिक्षणच कॉन्व्हेंट झाल्या कारणाने चर्चमध्ये जाताना पादरीच्या सुद्धा पायात बूट असायचे. तिथे ते ग्राह्य होतं, आपल्या इथे हे ग्राह्य नाही आहे. पूर्वी प्रवचनाला कोणी चप्पल घालून बसवत नव्हतं. आता एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आहे, चप्पल कुठे बाहेर काढून ठेवणं, सगळ्याच्या पाय चपल्या आहेत. मी जर म्हटलं की आता उद्या हॉलमध्ये माझ्या प्रवचनाला येताना चप्पल बाहेर काढून ठेवा तर चप्पल शोधण्यात 2 तास जातील आणि पुन्हा मारामाऱ्या किती होतील त्याला काही सीमा नाही. तुझी चप्पल का माझी चप्पल, माझी चप्पल का तुझी चप्पल. त्या परिस्थितीजन्य हे ग्राह्य धरलं की गणेश क्रीडाला कार्यक्रम आहे तेव्हा माणसं येऊन बसणार, ती चप्पल घालूनच येऊन बसणार. मग आता चप्पल घालणाऱ्याला अधिकार आहे का नाही हा प्रश्न विचार करायचं काही कारण नाही आहे. कालमानानुसार अधिकार आहे का नाही हे बदलत गेल. वेदामध्ये ज्या ऋचा आहेत त्या केवळ ब्राह्मण ऋषीने केलेल्या आहेत असं नव्हे, इतर समाजाचे ऋषी होऊन गेले त्यांच्याही ऋचा वेदामध्ये आहेत. आणि मनो ज्यांनी स्मृती लिहिली तो क्षत्रिय होता. असा सिद्धांत आहे, असं म्हणजे इतिहास आहे. पण वेदांत शास्त्र सांगत असताना अधिकार भेद केला गेला. याच्यामध्ये एक शब्द ज्ञानोबारांनी वापरला नाही कारण त्यांना इतक्या खाली जायचं नव्हतं. वेदांत सांगणारी माणसं 4 सांगतात, मुक्त, मोक्ष, बद्ध आणि पामर. ज्ञानोबाराच्या ओवीत पामर शब्द नाही आहे. विषयाने ज्याला बांधलाय, विषयात पूर्ण अडकलेला आहे तो पामर. विषय भोगतो पण त्याच्या मर्यादित तो आहे, तो बद्ध. मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्ष. आणि मुक्ताबद्दल काही मला ठाऊक नाही, त्याबद्दल
ज्याने ठाऊक असेल त्यांनी बोलावं. देहीची कर्मे अदृष्टे होती, पण मी करता म्हणता ती बाधिती. भक्ता सर्व कर्म निरहंकृती, म्हणून त्याला कर्माची बाधा होत नाही. देहीची कर्मे अदृष्टे होती, मी करता म्हणता ती बाधती. भक्ता सर्व कर्म निरांकृती, या लागी कर्मबंधू त्याचे नाही. साध्या गोष्टीमध्ये आपला मी आपल्याला आड येतो. हे कुणी केलं? मी. हे कुणी कोणामुळे झालं? माझ्यामुळे. मी करतोय म्हणून होत आहे. का पूर्वीच्या मला वाटतं त्या अमृतरायांचं काही पद आहे, मी तो हरा रे आपुलासा देव करारे, कुणी काय म्हणू यासाठी, निर्मळ प्रेम असावे गाठी, मी तो हरावा आपुलासा देव करावा. मी करतो, मी केलं, माझ्यामुळे झालं. म्हणून देहीची कर्मे अदृष्टे होती. ती अदृष्टानुसार होत असताना तू म्हणतोस मी करतो, आलाच कुठून मध्ये तू उपटसोम? एक अदृष्ट तरी माना, नाही तर हे सगळ्याला बाजूला सोडून प्रभूच्या कृपेने जे घडतं ती योग्य हे माना, भगवत भक्त व्हाल. अदृष्ट मानला तर शास्त्राच्या चौकटीत अडकला, आणि प्रभूला आणला तर वारकरी झाला. त्याच्यापेक्षा तुमच्या सर्वाला लागू होईल तो शब्द भगवत भक्त झाला. काय याचं मला कळेल असं सांगतोच, एवढं. याच्यापेक्षा मी काय सांगणार? अदृष्ट जर सगळ्यात श्रेष्ठ मानायला पाहिजे आणि मानलं जातं, तर उगीच दुसऱ्याला दोष घ्यायचं काय कारण आहे? एखादा जर म्हणाला चोरी का केलीस, म्हणला माझ्या अदृष्टात होतं, गोंधळ होऊन जाईल. गोंधळ होऊन जाईल बरं का. माणसं असं सांगतात, आपण जे करतो ते मागच्या जन्मेचं केलं त्याचं फळ बघतो. मग आता मला सांगा, हा माझा जन्म चालू आहे, तुमचा जन्म चालू आहे, वयाच्या कितव्या वर्षापर्यंत मागच्या जन्माचं बघायचं आणि कुठच्या जन्मापासून पुढच्या जन्माकरता करायचं? अप टू 25 मागच्या जन्माचं, 25च्या पुढे. पण 25पर्यंत जगणार आहेस का, हा पहिलं ठरवणं. म्हणून काही काही गोष्टी संचित, क्रियमाण, अदृष्ट ही संगती लावल्या करण्याकरता गेलेली आहे. गणित सोडवायचं असेल तर झिरोला व्हॅल्यू नसताना सुद्धा तो तिथे गृहीत धरावा लागतो. तसं काही काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात ज्याच्या बदल आपल्याकडे उत्तर नाही. म्हणून नशीब शब्द आला. जसं नशिबात आहे जसं होईल. नशीब जर एवढं बलवत्तर आहे आणि अदृष्ट जर एवढं बलवत्तर आहे, तर भजन, कीर्तन, प्रवचन, प्रभूचं नाम घेण्याची आवश्यकताच नाही. सगळी देवळं बंद करून टाका, जे काढायचं घडेल. शेजारचं राष्ट्र बॉम्ब टापायला टपलंय, तुम्ही काही खटपट करू नका. तुमचा अदृष्ट तसा असेल तर त्याच्यात माराल. हे सगळं लंगडं आहे. पण काही काही गोष्टी करता बरं का, का कशाचं काय याला काही गणित नसतो. आता उदाहरणार्थ म्हणजे इंग्रजीना माहिती आहे, स्पेलिंग वगैरे त्यांना कळे, बरेच आता सगळे जाणते आहे. तसं काय तसं काही ते काही आता काय पूर्वीचा काळ राहिला नाही.
ज्यांना आजारपणाची माहिती आहे, शब्द माहिती आहे पण स्पेलिंग माहिती नाही. निमोनिया. निमोनिया म्हणजे न पासून सुरुवात आहे ना, पण त्याचं इंग्रजी स्पेलिंग पी पासून आहे. मला उत्तर द्या की याचं काय, की पी कामध्ये आली आहे? कोणाकडे उत्तर? इंग्रजी भाषण करण्याला विचार पी का, तर म्हणलं आय डोंट नो, द ओरिजिनल स्पेलिंग वॉज दिस, आय एम रायटिंग दॅट, यू राईट दॅट. इफ यू डोंट राईट पी, इट्स अ मिस्टेक. KNOW, नो म्हणजे नॉलेज, आणि NO म्हणजे नाही. उच्चार तो, स्पेलिंग फरक, अर्थ निराळा. NO नो का आणि KNOW नो का? डू यू नो दिस? तेव्हा KNOW लिहावा लागतो. आणि यू डोंट नो दिस तर NO लिहावा लागतो. शब्दाचा उच्चार तोच, स्पेलिंग निराळा आणि अर्थ निराळा. बरं का? पण निमोनियाला पी का लिहावा हे अजून मला तरी कळलं नाही. मी डॉक्टर लोकांना विचारलं हे पी का, ते म्हणले आम्हालाही माहिती नाही. अहो, कोणत्या डॉक्टरला लवकर कळतो निमोनिया झाला आहे म्हणून? अनेक तपासण्यानंतर कळतं की हा निमोनिया. काही काही लोक गरगरीब असेल, टेस्ट व्हायच्या अगोदरच वर पोचतात, सबन छाती कफाने भरून जाते आणि संपून जातो. तेव्हा तुम्ही जर मला विचारलं हे अदृष्ट काय, अमकं काय, हे निमोनियासारखंच आहे. काय शेवटी एक मी सांगू शकेन, आणि ते 100% सांगू शकेन, जे जे घडतं ते प्रभूच्या इच्छेनुसार घडतं. मन मंदिरा गजर भक्तीचा.